स्कूल बस. सकाळची वेळ आहे. आई नेहमीप्रमाणे गट्टू चिंकीचा डबा बनवून त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, लवकर तयार व्हा, तुमचा डबा तयार आहे. आई, ही शूलेस बांधली जात नाहीये, उलटी बांधली. अरे देवा, अजून शूलेस नाही बांधलीस तू. लेट होणार आहे तुला. स्कूल बस येतच असेल रोजच्या सारखी. आई, माझाही टाय नाही मिळते. बस, म्हणून मी म्हणत असते की रात्री सगळं व्यवस्थित काढून ठेवत जा ना. आता जर टाय सापडला नाही तर गेल्या वेळेसारखी परत टीचर ओरडेल, मग तू रडशील. त्यात ही स्कूल बस आता कधीही येत असेल. हे घे चिंकी, झाली तुझी लेस बांधून. आई, माझा टाय. थांब, काल धोब्याकडनं जे कपडे आले होते त्यात बघते. तेवढ्यात दरवाजात बसच्या हॉर्नचा जोरदार आवाज येतो. अरे, अजून सगळे तयार नाही झाले. बस आली. चिंकी, इकडे ये. गळ्यात पाण्याची बाटली तरी अडकव, नाहीतर काल सारखी विसरशील. बस ड्रायव्हर अजूनही जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात आई आतून टाय काढते आणि पटापट गट्टूला बांधत असते. अरे बाबा, नुसता गळ्यात टाक गतो. रस्त्यात गट्टू नीट कर रे. आता पळा. बसने 2दा हॉर्न वाजवलाय. जर निघून गेली तर मला सोडावं लागेल इतक्या लांब. आई आणि बाबा गट्टू चिंकीचा हात पकडून मेन गेट कडे धावतात. अरे चला, उशीर होतोय. अजून 30 मुलांना पिक करायचंय वेगवेगळ्या ठिकाणांहून. तुम्ही बस येण्याच्या अगोदरच गेट जवळ येऊन थांबत जा. सॉरी, पुढच्या वेळेस पासून नक्की येऊ. आजसाठी थँक्यू हा. आई गट्टू चिंकीकडे बघत म्हणते. बघितलं दोघांनी, म्हणून मी म्हणत असते रोज वेळेवर झोपा, वेळेवर उठा, पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही. अगं बाई, आता त्यांना संध्याकाळी रागव. आता अगोदर त्यांना बसमध्ये बसू दे. दोघे जण धावत धावत बसच्या गेटमध्ये पोहोचतात. कंडक्टर त्यांना एक एक करून वरती चढवतो. बसमधली सगळी मुलं गट्टू चिंकीला बघून जोरदार हायफाय करतात आणि गट्टू चिंकी ही हायफाय करतात. थोड्या वेळानंतर दोघेही आपापल्या सीटवर बसतात. सुधा, थोडं पुढे सरक ना. तू माझ्या सीटवर बसलीयस. नाही सरकणार. ही माझी सीट आहे. बघा कंडक्टर काका, हे काय होतंय? अगं सुधा, तुझी सीट तिकडे आहे, ही नाही. काल सांगितलं होतं. अच्छा, आपण एक काम करू. तू थांब, तू इथेच बस. आपण चॉकलेट खाऊयात सोबत. अरे चिंकी, आधी माझा टाय नीट कर ना. चिंकी गट्टूचा टाय नीट करून देते. सुधा हे बघून हसू लागते. अगं, का हसतेस तू? गट्टू इतका मोठा झाला तरी त्याला साधा टाय पण बांधता येत नाही. तुला काय करायचंय? चिंकी माझी बहीण आहे, ती माझी इतर कामं पण करते. सुधा गट्टूला छेडू लागते. गट्टूला टाय बांधता नाही येत, गट्टूला टाय बांधता नाही येत. गट्टू तोंड फुगवून बसून राहतो. तेवढ्यात पुढचं स्टँड येतं आणि गट्टूचा बेस्ट फ्रेंड बंटी आणि चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डी दोघे बसमध्ये येतात. दोघेही धावत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारतात. गुड्डी, मी जस्ट चॉकलेटचे तुकडेच करणार होते. आता आपण सगळे एकत्र खाऊ. वाव, माहितीये आईने सगळ्यांसाठी सँडविच पाठवलंय. वाव, ह्यामध्ये चीजही आहे का? नाही, त्यात फॅट असतं. आईने व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. थांबा, आता सगळ्यांना देते. मला 2 पीस खायचेत गुड्डी. काल पण एकच पीस दिला होतास. अरे थांबा बाबा, आईने आज मोठं सँडविच वेगळं पाठवलंय सगळ्यांसाठी. चिंकी आनंदाने उड्या मारू लागते. वाव, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस गुड्डी. थँक्यू काकू. मग गुड्डी सगळ्यांना सँडविच वाटते आणि चिंकी चॉकलेट पीस. सगळे अगदी आनंदाने खात असतात. बंटी, आपण शब्दकोडे सोडवूया. काय वाटतं गुड्डी आणि चिंकी? अजून अर्धा तास लागेल शाळेत पोहोचायला. अरे, अंताक्षरी खेळूयात ना. नाही नाही, आई म्हणते वर्ड पझल खेळल्याने मेमरी पण शार्प होते. गट्टू, वर्ड पझलच खेळूयात, पण आज जरा वेगळं. वेगळं कसं? कोणीतरी एक जण उभं राहून हिंट देईल आणि बाकीच्यांनी तो 1 वर्ड ओळखायचा. वाव, ही तर खूप छान आयडिया आहे. एक काम करूयात, सुरुवात तूच कर, म्हणजे इतरही नियम व अटी शिकतील. तेवढ्यात बसचा ब्रेक जोरात लागतो आणि बंटीच्या हातून सँडविच खाली पडते. तो एकदम उदास होऊन जातो. अरे यार, आता पडला तर याला माती सुद्धा लागली असेल. आईने खाली पडलेली वस्तू उचलून खायला मनाई केली आहे. मला खूप भूक लागली होती.
त्याचा उदास चेहरा गट्टू, चिंकी आणि गुड्डी बघू शकत नाहीत. एक काम करू, आपण आपल्या सँडविचचा एक तुकडा बंटी सोबत शेअर करू, जेणेकरून त्याला पण सँडविच खायला मिळेल. अरे नाही, तुम्ही लोक खा. पण तोपर्यंत सगळ्यांनी एक एक पीस बंटीला दिलेला असतो. अगं हे काय करतेस? बीट तर सगळ्यांनीच खायला हवं, त्यामध्ये आयर्न असतं. आई सांगते ना चिंकी. आणि हो, हे आणि गाजर खाल्ल्याने गाल सुद्धा एकदम लाल होऊन जातात, चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि आई हे सुद्धा म्हणाली होती की हिवाळ्यात हे रोज खाल्लं पाहिजे, त्याने इम्युनिटीही वाढते. हो, एकदम बरोबर बोलते ती. प्रॉमिस कर की आज नंतर कधीच टाकणार नाही. ओके बाबा, प्रॉमिस. चिंकी पिंकी प्रॉमिस. नाही, चिंकी प्रॉमिस. हे ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. अगं चिंकी, आता तू शब्दकोड सांग. थोड्याच वेळात शाळा येईल, 10 मिनिटंही मिळणार नाही खेळायला. कंडक्टर काका हे सगळं बघत असतात. ते मनातल्या मनात मुलांचा ऍक्टिव्हनेस बघून खुश होतात. चिंकी आपल्या जागेवर उभी राहून म्हणते, ज्यांच्यामुळे गाल होतात लाल लाल, सगळे म्हणतात भाजी, पण आहे ते फळ. सांगा सांगा, काय नाव आहे? अरे बीट. चूक. अरे किती अवघड प्रश्न आहे हा. तेवढ्यात गुड्डी एकदम म्हणते, टोमॅटो, कारण ते फळ आहे. एकदम बरोबर. तू किती इंटेलिजंट आहेस गुड्डी, म्हणूनच तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. सगळे खुश होऊन जातात. तेवढ्यात शाळा येते. बस कंडक्टर मुलांना म्हणतात, मुलांनो पळायचं नाहीये, मी सगळ्यांना एक एक करून उतरवेन, फक्त आपापल्या जागी चुपचाप उभे राहा. आणि सगळी मुलं आपापल्या जागी उभे राहतात आणि कंडक्टर भैया हाताने सगळ्यांना एक एक करून खाली उतरवतात. बाय मुलांनो, चांगल्या प्रकारे आज दिवसभर अभ्यास करा आणि शाळा सुटल्यावर मला इथेच परत भेटा. बाय बाय भैया. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओ हो गट्टू, मला लागलं. थांब थोडस, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस? मला थोडंही बघू देत नाहीस. माझे केस तर नीट आहे ना? गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटोमध्ये जास्त छान दिसेल ना? आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू चिंकी, आई तयार झाली की नाही? चला आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय. आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्सायटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओमध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत. मलाही असाच फोटो काढायचा आहे. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू, चिंकी, आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला, चिंकी सांग, ही पोज कशी वाटतेय? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोमध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोज काही कामाची नाही. चल ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्सायटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकवण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय. घामाने माझा चेहरा खराब होईल. माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा, शांत राहा.
ते आपल्याला बोलवतील. इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं. ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटोज काढूयात. त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी, मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी, आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा. यस. शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला. पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साईज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं, पण तो अगदी स्टाईलमध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेटमध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा. पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे. अगदी सरळ उभा राहा. फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला, पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल. परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली. चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकीनंतर आईबाबांचाही पासपोर्ट साईज फोटो काढण्यात आला. तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आई बाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला. अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये. पासपोर्ट साईज फोटो झालाय. आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशन मध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा, प्लीज मला फोटो काढायचाय माझ्या स्टाईल मध्ये. प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ. आणि चिंकी, तूही फोटो काढ. ये. गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टायलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेटमध्ये घातले. एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये. मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोज दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला. आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. नवीन खोली. गट्टू आणि चिंकी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात. त्यामुळे छतावरून ओलाव्यामुळे पोपडा खाली पडतो. अरे, हे काय झालं? हे कसं पडलं? थांब, आई बाबांना सांगूया. आई बाबा, इकडे या ना. हो आई. अरे काय झालं? का ओरडताय? चिंकी आईला हाक मारते आणि आई बाबा दोघेही त्यांच्या खोलीत येतात. चिंकी, काय झालं? एवढ्या मोठ्याने का आवाज देतेयस? बघा ना बाबा, भिंतीवरून तो थर कसा पडला.
सगळा रंगच खराब झाला. बघ ना आई, याला आर्द्रता म्हणतात बाळा. जेव्हा भिंती ओलावा शोषून घेतात तेव्हा असं होतं. हो बाळा, आणि जवळपास काही पाण्याचं लिकेज असेल तरी असं होतं. आपल्या इथे लिकेज तर नाहीये, पण या वर्षी पाऊस जोरदार झाला होता ना, थंडी वाढल्यामुळे असेल. ऐका ना, मी असा विचार करतेय, 3 वर्ष झाली आहेत या रूमला बनवून. आता आपण हिला रिनोव्हेट करण्याची वेळ आलीये. हो, बरोबर बोलतेस. मी उद्याच कारागीर आणि पेंटर्सना बोलवून घेतो. पाऊसही थांबलाय. हीच योग्य वेळ आहे रूम नीट करण्याची. वाव, आता आपली रूम एकदम नव्यासारखी होऊन जाईल. हो बाळा, किती मजा येईल ना गट्टू. मी तर गुलाबी रंग लावणार आहे. गुलाबी रंग अजिबात नाही. घ्या, कारागीर अजून आले नाहीयेत आणि यांची भांडणं सुरू. दुसऱ्या दिवशी रूम मध्ये कारागीर आणि पेंटर येतो. दोघेही सगळ्या भिंती नीट चेक करीत असतात. जास्त काही ताण नाहीये. याला थोड्या डागडुजीची आणि रंगरंगोटीची गरज आहे. ठीक होऊन जाईल एकदम. यावेळेला कलर जरा चांगला वापरा तुम्ही. हो, कलर शेड तुम्ही निवडून सांगा. साधारण 4 डबे लागतील. मी केशियन पेंट लावेन. हो ठीक आहे, काही हरकत नाही. यावर आपण नंतर बोलू. चला गट्टू आणि चिंकी, तोपर्यंत कलर शेड पाहूयात. चल, आपण रंगांच्या शेड्स बघू. हो चल. निळा रंग, गुलाबी रंग मी सांगितलंय. हा, दोघेही उशी घेऊन भांडू लागतात. हे पाहून आई थांबवण्याचा मध्ये प्रयत्न करते. अरे अरे, भांडू नका तुम्ही. आपण रूमला बेस्ट रंग देऊ आणि सगळ्यात सुंदर रिनोव्हेट करू. बाबा कारागिराशी आणि पेंटरशी बोलून नंतर आपल्या खोलीत परत येतात. घ्या बाबा, आता मी माझ्या पद्धतीने तर सगळी डील पक्की केलीये. परवापासून ही लोक कामाला लागतील. साधारण 1 आठवड्याभरामध्ये सगळी रंगरंगोटी होऊन जाईल. पण आतलं सामान आपण स्वतःच रेनोव्हेट करू. यावेळी डिझायनरला नका बोलवू. ठीक आहे. 2 दिवसांनी कारागीर आपल्या मजुरांसह कामाला लागतात. गट्टू आणि चिंकी देखील तोपर्यंत आईबाबांच्या खोलीतच असतात. काका, सगळ्यात आधी तुम्ही काय करणार? बेटा, जो जुना कलर आहे तो खरवडून आम्ही वेगळा करू आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही थोडंसं पुट्टी आणि सिमेंट लावून पॅक करून टाकू. मग रंग कधी देणार? सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळी डागडुजी झाल्यानंतर तिथे कलर करू. आणि 2-3 दिवस सतत काम चालू असतं. गट्टू आणि चिंकी हे सगळं बघत असतात आणि आपल्या रूमला नवा रंग येताना देखील बघत असतात. तिकडे आई देखील खुश होत असते की आता दोघांची रूम पुन्हा नव्यासारखी दिसणार. आई, किती मजा येईल ना. मी आता उजव्या बाजूला कपाट ठेवेन. ठीक आहे. आणि गट्टू, तुझी अशी काही खास इच्छा? आधी रूम तयार तर होऊ दे आई, मग आपण मिळून सजवूयात. 1 आठवड्याच्या आत गट्टू आणि चिंकीची रूम अगदी मस्त सेट होते. आणि आपण पाहतोच की गट्टू आणि चिंकीच्या चॉईसचा विचार करता पेंटरने स्काय ब्ल्यू आणि पिंक दोन्ही कलरचा वापर केलेला आहे. दोघही बाजूला व्हा, मी तुमचा बेड सेट करतो. आई सुद्धा सामान आणून आणून पसारा टाकते. चिंकी देखील आपला डॉल सेट एका कोपऱ्यात सजवत असते. तर तिकडे गट्टू देखील बास्केटबॉलच्या बास्केटला पुन्हा एकदा सेट करतो. ही बास्केट एवढ्याच उंचीवर ठीक आहे, नाहीतर सारख्या उड्या मारल्या तरी टार्गेट नाही मिळणार. गट्टू, काही नवीन सामान देखील आपल्या आईसोबत चेक कर. आपण ऑर्डर करू. ठीक आहे बाबा. बाबा, मला अजून एक छोटं कपाट द्या ना. त्यामध्ये मी सगळी खेळणी ठेवेन. ठीक आहे बेटा, या रविवारी आपण जाऊयात बाजारात. तुम्हाला दोघांना आपल्या रूम साठी काय काय लागतंय त्याची लिस्ट करा. तर मी ऑफिसला निघतोय. बाबा ऑफिसला गेल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघेही आपल्या सामानाची लिस्ट बनवत असतात. काही नावं वाचून आई म्हणते, अरे, ह्यातलं बरचसं सामान ऑनलाईनच मिळेल. अमेझॉन आणि झिमकार्ड वर. आता आणते माझा फोन. तुम्ही दोघं तुमचं आवडीचं सामान निवडा. वाव! आई ॲप उघडून बसते आणि त्यात सामान बघत असते. आई, हे पेंटिंग, हे डॉल हाऊस आणि हा किचनचा सेट ऑर्डर कर ना. हो, आणि माझ्यासाठी ते एक पेंटिंग ज्यामध्ये मेसी आहे आणि सोबत नवीन फुटबॉल नेट सुद्धा. मी आधी तेच सामान निवडेल जे गरजेचं आहे. चिंकी, तुझा किचन सेट नंतरही येऊ शकतो. आता गरज नाहीये त्याची. ठीक आहे आई. आई, आधीचं स्टडी टेबल आता जुनं झालंय. आपण तेही ऑर्डर करू शकतो. नक्कीच, पण आपण ते ऑनलाईन ऑर्डर नाही करणार. ते घेण्यासाठी आपण बाबांसोबत बाजारात जाऊ. हो, तेच जास्त चांगलं पडेल. मी सगळ्या टेबल खुर्चीवर बसून बघेन. हळूहळू ऑनलाईन सामान येऊ लागतं आणि गट्टू चिंकी ते खोलीमध्ये लावू लागतात. खोली किती छान दिसतीये ना गट्टू. हो चिंकी. रविवारी सगळेजण बाजारात जातात.
फर्निचर शॉप मध्ये जाण्यापूर्वी आपण पाणीपुरी खाऊया. बाबा हे ऐकून हसू लागतात आणि सगळ्यांना अगोदर फूड स्टॉलला नेतात. अगोदर पेट पूजा, मग काम दूजा. नंतर सगळे फर्निचर शॉप मध्ये जातात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टेबल आणि चेअर्सवर बसून बघत असतात. अरे हा टेबल किती छान आहे. यामध्ये एखादं रॅक लागू शकेल वेगळं. हो लागेल. तुम्ही अगोदर पसंत करा, नंतर आम्ही याला कस्टमाइज करून देऊ. आई मला तो टेबल आवडला. त्यामध्ये वरती एक बोर्ड पण आहे. ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी ते घेऊया. तुम्ही फक्त सामान निवडा, घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. अशा प्रकारे सामान ऑर्डर करून सगळेजण घरी येतात. दुसऱ्या दिवशी टेम्पोनं सगळं सामान घरी येतं. आई आमचा टेबल आला. मग काय, गट्टू आणि चिंकी दुसऱ्या दिवशी आपापल्या टेबलला सेट करून बसलेले असतात. दोघे खूपच खुश असतात. त्यांची रूम आता पूर्णपणे रिनोव्हेट झाली होती. आई आणि बाबा त्या दोघांना टेबलवर बसलेलं पाहून खूप खुश होतात. गट्टू मीट्स अन आर्मी ऑफिसर. एक दिवस शाळेमध्ये आर्मी कॅम्पच्या सिलेक्शनसाठी एक प्रोसेस झाली, ज्यात गट्टू अव्वल आला. जसं की आपल्या शाळेनं इंडियन आर्मी कॅम्पला व्हिजिट करण्यासाठी आणि कॅम्पमध्ये जाण्याची संधी देण्याबाबतीत विचार केला, ज्याकरता सिलेक्शन प्रोसेस पण झाली आणि आपल्या शाळेतील काही मुलं इंडियन आर्मी कॅम्पच्या व्हिजिटसाठी निवडली गेली. त्यांपैकी गट्टू, चिंकी आणि भूषण यांचं नाव सिलेक्ट झालेलं आहे. गट्टू आणि चिंकी ते ऐकून खूप एक्साइटेड झाले, कारण गट्टूला खूप अगोदरपासूनच मिलिटरी ऑफिसरला भेटण्याची इच्छा होती आणि आता त्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन चिंकी, आपण सिलेक्ट झालो. येस गट्टू, आता आपण इंडियन आर्मी कॅम्पला भेटू शकतो. मागच्या वर्षी प्रयत्न केले पण नाही झालं. चल घरी लवकर जाऊ, तयारीही करायची आहे. गट्टू चिंकी घरी येऊन आई बाबांना इंडियन आर्मी कॅम्प बद्दल सांगू लागले. व्हेरी गुड गट्टू चिंकी. इंडियन आर्मी देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असते. त्यांना बघून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि मला खात्री आहे तुम्हा दोघांना आर्मीकडून नक्की शिकायला मिळेल. माझी मुलं कॅम्पला जाणार आहे. आई गट्टू आणि चिंकीला प्रेमानं कुरवाळू लागली. थँक्यू सो मच आई. गट्टू चिंकी, तुमच्या सोबत अजून कोण आहे? बाबा, आमच्या सोबत भूषणचंही सिलेक्शन झालंय आणि शाळेतले शिक्षकही सोबत असणार आहे. ओ अच्छा अच्छा, तर झोपा लवकर आणि अलार्म पण लावून ठेवा. लवकर उठायचं असेल ना दोघांनाही. येस. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गजर होण्याच्या अगोदरच गट्टू चिंकी उठले. गट्टू चिंकीने आईला उठवलं. आईने गट्टू आणि चिंकीची सगळी तयारी केली. गट्टूने डोक्यावर खाकी टोपी घातली आणि स्पोर्ट शूज सोबत आर्मी ऑफिसरला भेटायला तयार झाला. चिंकीनेही आर्मी कलरचा फ्रॉक घातला. दोघेही बरेच एक्साइटेड आहेत. सकाळी सकाळी गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत इंडियन आर्मी कॅम्प मध्ये पोहोचले. गट्टू चिंकीने खूप मोठं ग्राउंड पाहिलं, जिथे आर्मी ऑफिसर्सचे टेंट लागले आहेत आणि एक मोठा आर्मी ट्रूप सावधान पोझिशन मध्ये उभा आहे. सर, आपण इंडियन आर्मी ऑफिसरशी बोलूही शकतो? हो हो गट्टू, का नाही, तू तुझे प्रश्नही विचारू शकतो. गट्टू खूप खुश झाला. गट्टू, मला तर भीती वाटतेय. बघ ना, आर्मी ऑफिसर किती स्ट्रॉंग दिसतात. लांबूनच चिंकीनं मिलिटरी ऑफिसरच्या ट्रूपकडे बघत इशारा केला. गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही तिघही जसे सिलेक्शन प्रोसेस मध्ये पास झालात, त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली आहे. सध्या आपण आर्मी ऑफिसरच्या ट्रेनिंगचा काही हिस्सा बघू. गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ट्रूप पासून काही अंतरावर ठेवलेल्या खुर्चींवर बसले. आर्मी ऑफिसर आपल्या ट्रूप सोबत ट्रेनिंग करत होते. एक आर्मी ऑफिसर हातात छडी घेऊन इन्स्ट्रक्शन देत होते. काही वेळाने आर्मी ऑफिसरने ट्रूपची ट्रेनिंग थांबवली. टीचर गट्टू, चिंकी आणि भूषणला आपल्या सोबत आर्मी ऑफिसरला भेटण्याकरता घेऊन आले. हॅलो मेजर, ही आमच्या शाळेतली हुशार मुलं आहेत, ज्यांनी या कॅम्पसाठी सिलेक्शन प्रोसेस पार केली आहे आणि सगळे तुम्हाला भेटण्याकरता खूप उत्सुक आहेत. सर आर्मी ऑफिसर सोबत बोलू लागले. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो, तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? गट्टू, चिंकी आर्मी ऑफिसरच्या करड्या आवाजानं जवळपास घाबरले. हो सर, आम्ही ट्रेनिंग पाहिलं. यस सर, आम्हाला ट्रेनिंग थोडं कडक वाटलं. मुलांनो, असं घाबरायची गरज नाहीये. हे शत्रूसाठी खतरनाक आहेत, पण तुमच्यासारख्या मुलांसाठी अगदी हळवे. त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन बोला. बरोबर म्हणालात सर तुम्ही. काही वेळात सर तिथून निघून गेले.
आता गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ऑफिसरला घेरून उभे राहिले. आर्मीचं ट्रेनिंग एवढं कडक का असतं? हो सर, आम्ही आता बघितलं तुम्ही कशा प्रकारे छडी घेऊन सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करत होता. बाळा, आम्ही देशाच्या सुरक्षेत कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सक्तीचं ट्रेनिंग घेऊन आम्ही आम्हाला एवढं तयार करतो की दुश्मनाचा अचानक हल्ला झाला तरी आम्ही डगमगणार नाही, तर अगदी ठाम उभे राहू. सर, तुमच्या हातात जी बंदूक आहे ती मी चालवू शकतो? अरे गट्टू, ही काही खेळण्यातली बंदूक नाहीये, खरी आहे. बरोबर म्हणालीस चिंकी, ह्याला रायफल म्हणतात. रायफलचे बरेच प्रकार असतात ज्याला शिकण्यासाठी खूप ट्रेनिंग घेण्याची गरज असते. तेव्हा कुठे या रायफलवर हात साफ होतो. ओ अच्छा, म्हणजे ही रायफल खूप भारी आहे ना सर? हो, ही खूप जड आहे. तेवढ्यात टीचर तिथे आले. गट्टू, चिंकी आणि भूषण, चला आपण आर्मी ऑफिसर सोबत जेवणार आहोत. येस गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही पुढे व्हा, मी आमच्या ट्रूपला सूचना देऊन येतो. गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत जाऊ लागले. पण गट्टू तिथेच थांबला आणि आर्मी ऑफिसरच्या मागे जाऊ लागला. गट्टू, तुला नाही जायचं? सर, मला तुमच्या सोबत थांबू द्या ना, मी एकदम शांत उभा राहील. प्लीज सर, प्लीज. ठीक आहे, काही हरकत नाही. परेड, विश्राम, परेड, सावधान. आर्मी ऑफिसर्सच्या इन्स्ट्रक्शन सोबत आर्मी ऑफिसर्सने तशाच ऍक्शन केल्या. सोबतच गट्टूही आर्मी ऑफिसरला फॉलो करत असताना तशाच ऍक्शन तो करू लागला. आर्मी ऑफिसर अगदी स्ट्रेट उभे होते, पण तरी त्यांनी नजर झुकवून गट्टूकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. परेड, दाए मुड. सोबतच आर्मी ऑफिसरचं ड्रिल सुरू झालं. गट्टू शांतपणे उभा राहून पाहत होता. अगोदर इन्स्ट्रक्शन्स गट्टूने नीट समजून घेतल्या. नंतर त्याने पूर्ण ट्रूपला नीट ऑब्झर्व केलं. त्यानंतर पुढच्या इन्स्ट्रक्शन्स वरती गट्टू सुद्धा चांगलं ड्रिल करू लागला. आर्मी ऑफिसर गट्टूला बघून खुश झाले. लवकरच आर्मी ऑफिसरचं ड्रिलिंग संपलं. कडेट्स, हा आहे गट्टू. सगळ्यांना फॉलो करून गट्टूने सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यात. आर्मी ट्रूप गट्टूकडे बघून हसला. गट्टू बेटा, तू तर बऱ्यापैकी सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यास. मी तुझ्यावर खूप खुश आहे. थँक्यू सो मच सर. मी तुमच्यासारख्या आर्मी ऑफिसरना फक्त टीव्हीवर बघितलंय आणि लाल किल्ल्याच्या राजपथावर. आज जेव्हा मी सगळ्यांना समोर बघतोय तर मला खूप छान वाटतंय सर. आर्मी ऑफिसरने गट्टूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, व्हेरी गुड गट्टू. देशाप्रती आर्मीच्या बाबतीत मुलांच्या मनात अशी भावना असणं हे खरंच आम्हाला खूप स्फूर्ती देतं. माझ्यासोबत बाकीचे माझे कॅडेट सुद्धा खूप खुश आहेत बेटा. खूप मोठा माणूस हो. भले तू आर्मी ऑफिसर बन अथवा नको बनूस, पण आपल्या देशासाठी सदैव कार्यरत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. गट्टूच्या चेहऱ्यावर खूप हसू उमललं. सँडविच. गट्टू, चिंकी बरीच हुशार मुलं आहेत. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीला चटपटीत पदार्थ खायला फार मजा येते. अशा प्रकारे शाळेत मुलांसाठी एक कुकिंग क्लास अरेंज केला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही सगळ्यांनी डब्यात काय काय आणलंय. सगळ्या मुलांनी आपापले टिफिन उघडून टेबलवर ठेवले आणि टीचर एक एक करून टिफिन पाहू लागल्या. सगळ्या मुलांच्या डब्यात खूप छान पदार्थ होते. वा, डबे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे, मला माहितीये ते सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपं आहे. हे तुम्ही स्वतः बनवून तुमच्या आईबाबांना इम्प्रेस करू शकता. खरंच? मग तर खूप मजा येईल. तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? मुलांनो, आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं सगळं सामान इथे आलेलं आहे. मुलांनो, वाटलं तर यासाठी लागणारं सगळं सामान तुम्ही लिहून घ्या, म्हणजे घरी करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे? अशा प्रकारे कुकिंग टीचरने सँडविचसाठी लागणारे सगळे पदार्थ टेबलवर एक एक करून मांडले. तर मुलांनो, आपण घेतलाय ब्रेड, सिमला मिरची, टमॅटो, काकडी, बीट, पत्ताकोबी, टमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ. आता तुम्ही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाई, कदाचित तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलात. चीजमुळे सँडविच अजून जास्त चवदार होईल. नाही गट्टू, सँडविच मध्ये चीज नाही टाकणार. हे एक हेल्दी सँडविच बनेल.
आणि हो, तुम्ही सगळ्यांनी चीज बटर सारख्या गोष्टी कमी खायला हव्या. आणि बघाच, हे सँडविच हेल्दी पण आहे आणि टेस्टी सुद्धा. तर चला, मी शिकवते. अशा प्रकारे कुकिंग टीचरने ब्रेड आपल्या हातावर घेतला, त्यावर सॉस लावून वरती सगळ्या भाज्यांनी सजवलं. या दरम्यान चिंकीनं मॅडमनी सांगितलेली रेसिपी वहीत लिहून घेतली. कुकिंग टीचरनी वरून हळूच थोडंसं मीठ टाकून सँडविच तयार केलं. मुलांनो, अशा प्रकारे सँडविच तयार. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी याची रेसिपी नक्की लिहिली असेल. आणि हो, घरी गेल्यावर ट्राय नक्की करायचं. अशा प्रकारे शाळेत कुकिंग पिरियड संपला आणि आजचा शाळेचा दिवसही संपला. गट्टू आणि चिंकी घरी पोहोचले तेव्हा आई आणि बाबा फोनवर बोलत होते. थँक्यू सो मच ताई. हो, आमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद. घे, ह्यांच्याशी बोल. आईने फोन बाबांना दिला. गट्टू चिंकीनं आईचं बोलणं ऐकलं. त्यांनी पाहिलं की बाबाही आनंदाने आभार मानतात. खूप खूप थँक्यू दीदी. हो, नक्की या घरी. हा, ठेवतो, बाय. बाबा, आज काय तुम्ही सगळ्यांना थँक्यू का म्हणताय? हो आई, तुमच्या दोघांपैकी कोणाचा वाढदिवस आहे? बाळा, कोणाचा वाढदिवस नाही, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि गट्टू चिंकीनं सोबतच चुटकी वाजवली आणि मनातल्या मनातच ठरवलं की ते आई बाबांना सँडविच बनवून सरप्राईज देतील. तर चल पिंकी, आपण आईला सरप्राईज देऊ आणि एक मस्त सँडविच बनवू. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीनं सँडविच बनवण्यासाठी आपली कंबर कसली. गट्टू आणि चिंकी दोघांनीही ॲप्रन्स घातले. तसं पाहायला गेलं तर ॲप्रन्स मोठे झाले होते दोघांनाही, पण तरीही त्यांना आईसारखं किचनमध्ये काम करायचं होतं. अच्छा, तर आपल्याला सँडविच बनवण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या आपण किचन टेबलवर आणून ठेवू, म्हणजे आपल्याला बनवायला सोपं जाईल. चिंकीनं फ्रीजमधून ब्रेड काढले. गट्टूनं सँडविच करता लागणाऱ्या भाज्या काढल्या. सॉस, थोडा चटपटीत मसाला, अशा गोष्टी किचनमध्ये सजल्या. चला, सगळं सामान तर आणलं, पण चिंकी, तू चीज नाही घेतलं. नाही गट्टू, आपण चीजवाला सँडविच नाही बनवणार. आठवतंय तुला बाईंनी काय सांगितलं होतं? आपण हेल्दी खायला हवं. आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना व्हेजिटेबल सँडविच बनवून देऊ. येस, यू आर राईट चिंकी. चल बनवूया. गट्टू चिंकी पूर्ण जोशात आता सँडविच बनवू लागले. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यासाठी लागणारं सामान आहे ब्रेड, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी आणि काही चटकदार मसाले आणि चवीनुसार मीठ. त्यासोबत खूप सारं प्रेम. गट्टूने पटापट सँडविच करता लागणाऱ्या भाज्या चिरून घेतल्या. गट्टू, टोमॅटो आणि काकडी एकदम गोल काप. हो चिंकी, समजलं. एकदम गोल गोल कापेन. पाहता पाहता गट्टूने सगळ्या भाज्या अगदी पटापट चिरल्या आणि प्लेटमध्ये ठेवल्या. दुसरीकडे चिंकीनं 2 ब्रेड स्लाइस घेतले. चिंकी, चल तर सगळ्यात आधी आपण यावर टोमॅटो ठेवूया. गट्टूने टोमॅटोचे स्लाइस ब्रेडवर ठेवले. टोमॅटो नंतर ह्यावर जाईल काकडी. मग चिंकीने काकडीचे स्लाइसेस ब्रेडवर ठेवले. त्यानंतर सिमला मिरची आणि कोबी दोन्ही ब्रेडवरती ठेवले. मला हे स्पेशल सँडविच पाहिजे गट्टू. ओ, असं आहे का? तर तुझ्या स्पेशल सँडविच मध्ये जाणार स्पेशल कांदा. अरे वा, माझं स्पेशल सँडविच बनणार कांद्यासोबत. पण आईच्या सँडविच मध्ये नाही टाकायचं, तिला आवडत नाही. ओ, ओके चिंकी. गट्टूने दुसरा ब्रेड स्लाइस सगळ्या भाज्यांवर ठेवून दिला आणि सँडविच कव्हर केलं. अरे गट्टू थांब, आपण मीठ आणि मसाला घातलाच नाही. अरे हो, आपण तर विसरलोच. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने सँडविच वरचा स्लाइस काढून घेतला. त्यावर थोडंसं मीठ टाकलं, काही चटपटीत मसाला टाकला आणि मग परत सँडविच कव्हर केलं. चिंकी, सावकाश कर, नाहीतर सँडविच जळेल. डोंट वरी गट्टू, सँडविच नाही जळणार. आणि चिंकीने जळण्याच्या अगोदर सँडविच प्लेटमध्ये काढलं आणि अतिशय सुंदरतेनं सँडविचला टोमॅटो सॉसने सजवून गट्टू आणि चिंकी प्लेटमध्ये सँडविच घेऊन आईबाबांना सरप्राईज देण्यासाठी आले. चिंकीच्या हातात प्लेट बघून आई म्हणाली, गट्टू, चिंकी, तुमच्या हातात या डिश का आहेत? तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाकघरात काही केलंय का मुलांनो? आई बाबा, आम्ही तुमच्यासाठी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. खरंच मुलांनो?
थँक्यू सो मच बाळांनो. बघू तरी माझ्या मुलांनी कसं सँडविच बनवलंय ते. हे घ्या आई बाबा, टेस्टी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. आई बाबा, माझ्याकडून आणि गट्टूकडून हे सँडविच सरप्राईज. आजच आम्हाला शाळेत शिकवलं. आई बाबांसोबतच गट्टू आणि चिंकीने स्वतः बनवलेल्या टेस्टी सँडविचची चव चाखली. वाव, खूपच यम्मी झालंय. हो, खूपच छान झालंय बाबा. तुम्हाला कसं वाटलं? व्हेरी गुड गट्टू चिंकी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही दोघे सँडविच बनवायला शिकलात, पण स्वयंपाकघरात सांभाळून काम करायला हवं. हो आई, मला अजिबात चटका बसला नाही. शाळेतला पीटी पिरियड. सकाळची वेळ मुलांसाठी आरोग्यदायी असते आणि जेव्हा शाळेत आनंददायी प्रार्थना गातात त्यावेळी ते अधिकच आनंदी आणि प्रफुल्लित होऊन जातात. शाळेत सगळेजण एकत्र प्रार्थना म्हणत होते. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. प्रार्थनेनंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. एक एक करून सगळी मुलं आजचा परिपाठ देऊ लागले. आज शनिवार आहे. आजचा सुविचार, आरोग्य हाच खरा दागिना. गट्टू नंतर चिंकी आपला परिपाठ देऊ लागली. आजचा परिपाठ, आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आजचा परिपाठ संपला. मुलांनो, गट्टू चिंकीने आज जो सुविचार सांगितलाय त्याच्याशी संबंधी मी आज एक अनाउन्समेंट करू इच्छितो. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या पीटी टीचरच्या ट्रान्सफरमुळे गेल्या 1 महिन्यापासून पीटी पिरियड झाला नाहीये. पण आज मला सांगायला आनंद होतोय, आपल्या शाळेत नवीन पीटी टीचर आले आहेत. शाळेचे नवीन पीटी टीचर सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले. पीटी टीचरला समोर बघून मुलांनी तोंड वाकडी केली, कारण शाळेत कुणालाही पीटी पिरियड पसंत नसतो. मुलांनो, जसं गट्टू आणि चिंकीने आपल्या सुविचारामध्ये सांगितलं की स्वास्थ्य हीच संपत्ती आहे आणि आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे दर शनिवारी परिपाठानंतर पीटी पिरियड घेतला जाईल आणि आज पीटी पिरियड होईल. नवीन पीटी टीचर मुलांचे उतरलेले चेहरे पाहत होते. मला असं वाटतं की तुमचे जे नवीन पीटी टीचर आहेत त्यांनी थोडं बोलावं. गुड मॉर्निंग मुलांनो. स्वास्थ्य हेच आहे जीवनाचं सार, त्याशिवाय आहे बाकी सगळं बेकार. आरोग्यम धनसंपदा हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, त्यामुळे खास करून आपण आपल्या आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मी आज पीटी करून घेणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं नक्की एन्जॉय कराल. सगळी मुलं काही वेळातच पीटी युनिफॉर्म मध्ये ग्राउंड मध्ये जमा झाले. अरे बापरे, आज व्यायामाचा तास आहे. व्यायामाचे शिक्षक कडक असतात आणि हे तर सगळे खूप कडक दिसतायत. खरे गट्टू, हे सर स्ट्रिक्ट वाटत नाहीत तर आहेतच. बघितलं नाहीस कसे बोलत होते. मला तर पीटी पिरियड अजिबात आवडत नाही. मला माहिती, आजचा व्यायामाचा तास खूप दमवणारा असणार आहे. किती छान होतं, व्यायामाचे शिक्षकच नव्हते. मी तर ठरवलंय, मी आज डोकं दुखतंय सांगणार आहे, म्हणजे मला उन्हात उभा राहून व्यायाम नाही करावा लागणार. गट्टू, असं नको करू. सगळ्यांना थोडीच डोकं दुखतंय असं सांगता येणार आहे. पीटी टीचर ग्राउंड मध्ये येताच मुलांमधली बातचीत थांबली. ठीक आहे मुलांनो, तर आपण आज आपला पीटी पिरियड सुरू करायला जातोय. त्या अगोदर इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या. आज पहिला दिवस आहे, सो मी आज सगळं पहिल्यांदा करून दाखवेन. पीटी टीचर सोबत एक ट्रेनर आले होते जे ड्रम वाजवून इन्स्ट्रक्ट करू शकतील. सावधान. आणि सगळी मुलं सावधान होऊन उभे राहिले. विश्राम. आणि सगळी मुलं विश्राम होऊन उभी राहिली. सावधान. पीटी टीचरने इन्स्ट्रक्ट केल्यानंतर ट्रेनरने ड्रम वाजवायला सुरुवात केली. टीचरने पीटीचा फर्स्ट पार्ट सुरू केला. ड्रमच्या बीट वरती पीटी टीचर एक एक कसरत करू लागले. हात खाली, मग हात वर, मग हात खाली, मग हात वर, असं म्हणून पीटी टीचरांनी अतिशय आरामात मुलांकडून कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. पीटीचा एक राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पीटी टीचरने ट्रेनरला ड्रम थांबवायला सांगितलं. आता आपण पीटीची महत्वाची कसरत करणार आहोत. सावधान. विश्राम.
सावधान. अच्छा, तर आता सगळे ड्रमच्या आवाजाकडे लक्ष देतील. ड्रम वाजू लागला. पीटी टीचरने आपले दोन्ही हात पक्षासारखे वर खाली केले आणि ड्रम कडून इन्स्ट्रक्ट होताच सरांनी आपल्या डोक्यावर टाळी वाजवली. सगळ्यांनी सुरू करा असं म्हणून पीटी टीचरांनी मुलांकडून अतिशय सहज कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. सगळ्यांनी ड्रमच्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय. पीटी टीचरांनी सांगितल्यानंतर ड्रम अधिक वेगाने वाजू लागला. त्याच प्रकारे मुलं आपले हात सुद्धा जोरात हवेत उडवू लागले. बंटी तर मध्येच थांबला. सरांनी त्याच्याकडे बघताच बंटी परत सुरू झाला. गट्टू चिंकी एकमेकांकडे बघून जिद्दीने कसरत करत होते. बराच वेळ पीटी कसरत चालली. मग ड्रम बंद झाला. व्हेरी गुड मुलांनो, सगळ्यांनी अतिशय छान केलं. आता मी तुम्हा सगळ्यांना कलरफुल हर्डल्सवर कसरत करणार आहे. हर्डल्स ते तर मोठ्या शर्यतींमध्ये वापरलं जातं सर. येस गट्टू, मला असं वाटतं की तुम्ही फ्युचरमध्ये मोठ्या मोठ्या रेसेसमध्ये भाग घ्यावा आणि जिंकावा पण. इन्स्ट्रक्टरने पटापट कलरफुल हर्डल्स ग्राउंड मध्ये ठेवले. अच्छा, तर सगळ्या मुलांनी आता या कलरफुल हर्डल्सच्या समोर उभं राहायचंय. अगोदर नीट माझ्याकडे बघायचंय, ठीक आहे? पीटी टीचरने सगळ्यांना इन्स्ट्रक्ट केलं. आता पीटी टीचरांनी आपला एक पाय वर करून हर्डल्स वरून एक उडी मारली. असं करत टीचरने 7ही हर्डल्स वरून नी जम्प केलं. कळलं मुलांनो? आता सगळे असं करतील. ह्यात तर खूप मजा येईल. पण गट्टू, तू तर व्यायामाच्या तासाला डोकं दुखतंय सांगणार होतास ना? अरे चिंकी प्लीज, व्यायामाचे शिक्षक ऐकतील. मला पूर्ण व्यायामाचा तास उपस्थित राहायचंय. सगळे हसू लागले. एक एक करून सगळ्यांनी हर्डल्स सरांसारखे पार केले. वा सर, खूप मजा आली. हो सर, आम्ही नवीन व्यायाम प्रकार शिकलो. तुम्ही व्यायामाचे वेगळे प्रकार घेतले म्हणून आम्ही एन्जॉय केलं. मी पुढच्या शनिवारची वाट बघतीये. मुलं थकली खरं, पण सगळ्यांनी एन्जॉय खूप केलं. गुड गुड, पण अजून काही संपलेलं नाहीये. सर, अजून करायचंय? धापा टाकत बंटी बोलला आणि सगळे हसू लागले. अरे बंटी, आजचा पिरियड एवढाच होता. आणि हो, मी पीटी बद्दल काही अनाउन्समेंट करू इच्छितो. आपण दर शनिवारी होणाऱ्या पीटी साठी 2 मॉनिटर निवडणार आहोत, जे सगळ्यांना पुढे उभं राहून गाईड करतील. सर, व्यायामाच्या तासाचाही मॉनिटर असतो? हो हो, का नाही. मी प्रत्येक पिरियड साठी मॉनिटर ठेवतो. आणि आपल्या पुढच्या पिरियडचे मॉनिटर आहेत गट्टू आणि चिंकी. पुढच्या शनिवारी पुढे उभं राहून सगळ्या मुलांना तुम्ही पीटीच्या मुवमेंट्स करून गाईड करायचं आहे. पण सर, आम्ही नीट करतोय ना? हो सर, कारण याआधी आम्ही नीट व्यायाम केलाच नाही. हो गट्टू चिंकी, मी तुमच्या दोघांना नीट बघितलं. तुम्ही दोघे चांगला व्यायाम करत होतात. त्यामुळे पुढच्या पिरियड साठी तुम्ही दोघं मॉनिटर. थँक्यू सो मच सर. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी पीटीचा खरा अर्थ ओळखू शकले आणि त्यांना पीटी पिरियडचे मॉनिटर बनवलं गेलं. नवा स्मार्ट टीव्ही. गट्टू चिंकी नेहमीच टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अवेअर असतात. त्यांना डिजिटल दुनियेत राहणं पसंत आहे आणि दोघेही फ्युचरमध्ये काय इनोव्हेशन्स येतील त्या बाबतीत बोलत असतात. रविवारी सोफ्यावर बसून गट्टू आणि चिंकी असेच दोघे गप्पा मारत असतात. चिंकी, तुला माहितीये, जपानच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलंय, येणाऱ्या काळात कार जमिनीवर नाही तर हवेत उडतील आणि प्रत्येकाकडे उडणाऱ्या कार असतील. वाव, किती मजा येईल ना? इंडियामध्ये उडणारी कार येईल. स्मार्ट इंडिया होणार. मी हेही ऐकलंय की आपल्याला होमवर्क करण्यासाठी नोटबुक किंवा बुक्सची गरज नसेल. आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवर होमवर्क करून देऊ शकतो. जर असं असेल तर मी ऑटोमॅटिक होमवर्क इनोव्हेशनची वाट बघतीये. मी तर उडणाऱ्या गाड्या आणि ऑटोमॅटिक होमवर्क पेक्षा जास्त बाबांनी ऑर्डर दिलेल्या स्मार्ट टीव्ही साठी जास्त एक्साइटेड आहे. बाबांनी ऑर्डर तर दिलीये, पण अजून टीव्ही आलाच नाहीये. गट्टू मोठ्याने आईला हाक मारून विचारतो, आई आई, अजून टीव्ही का नाही आला? बाबाही घरी नाहीयेत, नाहीतर ऑनलाईन बघितलं असतं. हो आई, मला लवकरात लवकर आपला स्मार्ट टीव्ही बघायचा आहे. किती मोठा असेल ना? अरे हो मुलांनो, थोडा धीर धरा.
बाबांचा आताच फोन आला होता की टीव्ही लवकरच डिलिव्हर होईल. येस, आमचा स्मार्ट टीव्ही येतोय. मोठ्या स्क्रीनवर कार्टून बघायला खूप मजा येईल. स्मार्ट टीव्ही साठी मुलं खूप एक्साइटेड आहेत आणि लवकरच त्यांची ती प्रतीक्षा संपली. आणि एक मोठा बॉक्स त्यांच्या घरी डिलिव्हर झाला आणि बाबाही पोहोचले. मुलं टीव्ही येताच गोंधळ घालू लागली. अरे मुलांनो, थांबा जरा, स्मार्ट टीव्ही आहे, सेटिंग करायला जरा वेळ लागेल. बाबांनी सर्व्हिसमॅन सोबत टीव्हीची सेटिंग करून सगळं अरेंज करून दिलं. जसं टीव्हीचं सेटिंग झालं तेव्हा गट्टू आणि चिंकी मोठ्या स्क्रीनवरती आपलं आवडीचं कार्टून पाहू लागली. क्लिअरिटी किती छान आहे ना. थँक्यू सो मच बाबा स्मार्ट टीव्ही साठी. आता आम्ही पण स्मार्ट होऊ. गट्टू, चिंकी, तुम्ही कार्टून बघा, तोपर्यंत मी स्मार्ट टीव्हीचं मॅन्युअल बघतो आणि बाकी फीचर समजून घेतो. गट्टू आणि चिंकी कार्टून पाहण्यात गुंग झाले. गट्टू आणि चिंकीची नजर टीव्हीवरून हटत नव्हती. ब्रेक नंतर गट्टू आणि चिंकीचा अजून एक फेवरेट कार्टून शो सुरू झाला. एक शो संपला आणि गट्टूने चॅनल बदलून दुसरा शो लावला, ज्याच्यात पुन्हा गट्टू आणि चिंकी गुंग झाले. नवा टीव्ही आल्यामुळे मुलं जणू काही टीव्हीला चिकटलेच होते. त्यांची नजर टीव्हीवरून काही हटतच नव्हती. गट्टू, चिंकी, इकडे या, दूध प्या लवकर. जेव्हापासून टीव्ही आलाय टीव्हीच बघताय. आज दूध नाही प्यायचं आई, प्लीज कार्टून बघू दे ना. आई, नवीन स्क्रीनवर कार्टून बघायला खूप मजा येतेय. गट्टू, चिंकी, खूप झालं, या इकडे. इतका वेळ टीव्ही बघणं चांगलं नाही आणि स्मार्ट टीव्ही आपल्याच घरी राहणार आहे. तुम्ही आता दूध पिऊन बाहेर जा, बाहेर जाऊन थोडं खेळा, नंतर होमवर्क पूर्ण करा, ठीक आहे? गट्टू आणि चिंकीने आईचं म्हणणं ऐकलं. टीव्ही स्विच ऑफ केला आणि आईने दोघांच्या हातात दुधाचे ग्लास दिले आणि खेळण्यासाठी गट्टू, चिंकी सोसायटी कंपाऊंड मध्ये गेले. सोसायटीतली सगळी मुलं कंपाऊंड मध्ये खेळत होती. बंटी, भूषण, हरी, ऐका, आमच्या घरी स्मार्ट टीव्ही आलाय आणि नावाप्रमाणेच टीव्ही ही स्मार्ट आहे. अरे वा, मी तर फक्त स्मार्ट टीव्ही बद्दल ऐकलो होतं. मी पण येईल तुमच्या घरी बघायला. हो, तुम्ही सगळे या. खूप मोठी स्क्रीन आहे आणि कार्टून तर खूप छान दिसतं टीव्हीवर. खूप मजा येईल, आम्ही बघितलंय. बंटी, फक्त कार्टूनच नाही तर त्याला वायफाय कनेक्ट करता येतं आणि अनेक वेगवेगळे फीचर्सही आहेत. बाबांनी सांगितलं की आपण त्याच्यावर कॉम्प्युटर सारखं कामही करू शकतो. हो, स्मार्ट टीव्ही मध्ये आपण सगळं करू शकतो, जसं आपण लॅपटॉप किंवा आपल्या मोबाईल मध्ये करतो. हो बाबा, मॅन्युअल वाचतोय आणि अजूनही अनेक गोष्टी आहेत टीव्ही मध्ये. हळूहळू सगळं शिकू. तुला माहितीये, टीव्ही वरून मोबाईलही सहज कनेक्ट होतो आणि आता आम्हाला छोट्या स्क्रीनवर बघायची गरज नाहीये. मी स्मार्ट टीव्ही विषयी ऐकलंय की टच स्क्रीन सुद्धा असतात. घरी जातात सिस्टीम चेक करेल आणि टच स्क्रीनचा ऑप्शन ऍक्टिव्हेट करेन. बराच वेळ स्मार्ट टीव्हीच्या फीचर्स बद्दल मित्रांसोबत गप्पा मारून गट्टू आणि चिंकी आपल्या सगळ्या मित्रांबरोबर स्मार्ट टीव्हीवरती कार्टून बघायला घरी आले. सगळेजण खुर्चीवरती, सोफ्यावरती ऍडजस्ट झाले. सगळ्यांना मोठ्या स्क्रीनवर कार्टून बघण्याची एक्साइटमेंट आहे. चिंकीने टीव्ही सुरू केला. बंटी, गट्टू, भूषण स्मार्ट टीव्हीचे अजून फीचर्स समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि वेगवेगळ्या चॅनलवरती मनपसंत कार्टून शो पाहत होते. तेवढ्यात बाबा आले आणि आई सुद्धा मुलांची एक्साइटमेंट पाहून हैराण झाली. आई बाबांना म्हणाली, गट्टू, चिंकी बरोबरच इतर सगळी मुलं खूप खुश झाली स्मार्ट टीव्ही आल्यामुळे. हो, खरंय, आनंद दिसतोय. पण मुलांना समजावून सांगितलं पाहिजे की स्मार्ट टीव्हीचा स्मार्टली कसा वापर करायचा. बाबा मुलांजवळ आले. मुलांनो, स्मार्ट टीव्ही तुम्हाला स्मार्ट बनवायलाय, तर फक्त कार्टूनच नका पाहू. स्मार्ट टीव्ही वरून स्वतःचं नॉलेज वाढून स्वतःला स्मार्ट बनवू शकता. त्यामुळे फक्त कार्टून बघून एन्जॉय करण्यापेक्षा स्मार्ट टीव्हीचा वापर करून तुमचं नॉलेज वाढवा. तेव्हाच तर तुम्ही बनाल स्मार्ट स्टुडंट, तेही स्मार्ट टीव्ही सोबत. बाबा बरोबर बोलतायत मुलांनो. स्मार्टफोन पासून सुरुवात झालीये, तर आता स्मार्ट टीव्ही सोबत तुमचं नॉलेजही वाढायला हवं. काय? स्मार्ट टीव्ही, स्मार्ट सगळे. गट्टूची फुटबॉल मॅच. मुलांना कधी कुठली गोष्ट आवडेल, कुठल्या गोष्टीची सवय लागेल काही सांगता येत नाही.
गट्टूलाही एक सवय लागली होती, झोपेमध्ये उजवा पाय सतत हलवण्याची. ऐकून तुम्हाला हसू येईल, पण अर्ध्या रात्री चिंकी जेव्हा पाणी पिण्यासाठी उठली, तिने अंधारात जोरजोरात हलणारा पाय बघितला तर ती जोरात ओरडली. आई बाबा पळतच खोलीमध्ये आले. लाईट्स ऑन झाले आणि त्यांनी चिंकीला विचारलं, काय बाळा, काय झालं ते बघा. आई बाबांनी जेव्हा गट्टूकडे बघितलं तर त्यांना हसू आलं, कारण गट्टू गाढ झोपेत होता आणि आपला उजवा पाय हवेमध्ये घेऊन सतत किक मारत होता. खूप गमतीशीर दिसत होता तो. अरे देवा, आता हे काय सुरू केलं गट्टूने? गट्टू उठ बाळा, गट्टू. आई बाबांच्या आवाजाने गट्टूला जाग आली. तो म्हणाला, आई बाबा तुम्ही इथे, काय झालं? हवेमध्ये हेलिकॉप्टर सारखा पाय घुमावतोयस आणि विचारतोयस काय झालं? किती घाबरले होते मी. मी नाही, तू कदाचित स्वप्न पाहिलं असशील. हे ऐकून बाबा हसत म्हणाले, तुला काय वाटतं गट्टू, तुझी आई आणि मी इथे येऊन काय स्वप्न बघतोय? बाळा, तू खरंच हवेमध्ये जोर जोरात किक करत होतास. काही हरकत नाही, होतं असं. चला झोपा सगळे. पण असं रोज रोज होऊ लागलं होतं. गट्टू रोज गाढ झोपेमध्ये आपला पाय हलवत होता आणि बिचाऱ्या चिंकीची झोप मोड व्हायची. मग चिंकीने एक आयडिया केली. मग तिने गट्टूचा तो पायच बांधला. आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व. पण नाही, गट्टूचा बांधलेला पाय सुद्धा डान्स करत होता आणि चिंकीने डोक्यावर हात मारून घेतला. अरे देवा. ही गोष्ट फक्त बेडरूम पर्यंतच नाही थांबली. बेडरूमच्या बाहेर सोसायटी आणि शाळेमध्ये सुद्धा झाली. खरं तर गोष्ट ही होती की गट्टू आता फक्त झोपेतच नाही तर जागेपणीही एक पाय हवेत किक करत होता आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूचीही लोक धोक्यात आली होती. त्या दिवशी तर गट्टूची लात बंटीच्या डोळ्यापर्यंत पोहोचली आणि ही गोष्ट मिश्रा सरांना कळाली तेव्हा ते सुद्धा वैतागले. गट्टू हवेमध्ये लाथ मारत चाललेला होता. रस्त्यात कुठला टीनचा कॅन मिळाला तर त्याला ठोकर मारत मारत घरी आणायचा. घरी कॅन्सचा ढिगारा झाला आणि मग बाबा आई सिरियस झाले. गट्टू, ही काय सवय लागलीये तुला? आधी बेडरूम आणि आता बेडरूमच्या बाहेर सुद्धा. बंटी थोडक्यात वाचला. चिंकी सांगत होती, जे दिसेल त्याला लाथ मारत घरापर्यंत आणतोस आणि परत तेच मला भंगारवाल्याला विकावं लागतं. आई, मला सुद्धा कळत नाहीये मी हे का करतोय. लाथ मारणं माझं पॅशन बनलंय. असं काहीच नाहीये की मला कुणाला दुखवायचंय किंवा कुणाला घाबरवायचंय. पण मला हेच कळत नाहीये की मी सगळं सोडून या लाथेच्याच मागे का लागलोय. गट्टूला कळलं नव्हतं, पण बाबांना कळालं होतं. बाबा गट्टूला म्हणाले, डोंट वरी बेटा, मला कळलंय आणि तुझ्या या सवयीचा चांगला इलाज आहे माझ्याकडे. तुला खूप आवडेल तो. तू काय बाबा? संध्याकाळी चल, तुलाच कळेल काय ते. तेव्हा संध्याकाळी गट्टूला घेऊन बाबा एका स्पोर्ट शॉप मध्ये आले आणि तिथून बाबांनी त्याला एक फुटबॉल काढून दिला. फुटबॉल बघताच गट्टूच्या चेहऱ्यावर एकदम मस्त स्माइल आली आणि त्याचा उजवा पाय डान्सच्या मूड मध्ये आला. वाव बाबा, फुटबॉल, मला तर हेच हवं होतं. हाच तर होता, याच्यासाठीच तर माझा पाय नाचत होता. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की मला तेव्हा फुटबॉल पाहिजे माहित नव्हतं. आणि गट्टू फक्त एवढे बोलूनच नाही थांबला. त्याने फुटबॉल जमिनीवर टाकला आणि फुटबॉलच्या सोबतच गट्टूही जम्प करत खेळू लागला. बाबांच्या सोबत शॉपचे अंकलही खुश झाले. एवढ्या छोट्या वयात फुटबॉलवर एवढा चांगला होल्ड. बघा सर, एक दिवस खूप मोठा फुटबॉल प्लेयर बनेल तुमचा गट्टू. हे ऐकून तर गट्टूच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता पुढची स्टोरी तर अजून इंटरेस्टिंग बनली होती, कारण गट्टूला आता लाथ मारायला अशी गोष्ट मिळाली होती ज्यात मजाही येत होती आणि कुणी काही म्हणतही नव्हतं. गट्टू रोज शाळेतून आल्यावर आणि सकाळी शाळेत जाण्यापूर्वी फुटबॉलची जोरदार प्रॅक्टिस करायचा. एक दिवस तर तो त्याचा फुटबॉल शाळेत घेऊन गेला आणि जसा वेळ मिळाला तो फुटबॉल खेळू लागला. शाळेतले बरेच मुलं सुद्धा फुटबॉल घेऊन शाळेत येऊ लागले आणि बघता बघता शाळेच्या ग्राउंड मध्ये सगळीकडे फुटबॉलच दिसू लागले. पांडे हेडमास्टरांना ही गोष्ट लक्षात आली आणि ते मिश्रा सरांना म्हणाले, सर काय म्हणता, होऊन जाऊ दे मुलांसोबत एक एक मॅच. हो सर,
मी पण हाच विचार करत होतो. आता माहोल झालाच आहे तर मारूयात केक. मग काय, 2 टीम बनवल्या गेल्या. एक गट्टूची टीम आणि दुसरी बंटीची टीम. दोघांना समान प्लेयर वाटून दिले आणि फुटबॉलची मॅच सुरू झाली. मिश्रा सर आणि पांडे सर गोलकीपरच्या पोझिशनला होते. गट्टू मिश्रा सरांच्या टीम मध्ये होता. गट्टू अशा काही किक मारत होता की त्याचा बॉल अडवता अडवता पांडे सरांचा घाम फुटला होता. अरे काय कमाल खेळतोय हा मुलगा. त्याच्या किकने सुटलेला बॉल दिसतच नाहीये. गोलवर गोल करतोय नुसता. या प्रकारे मॅच संपन्न झाली तर गट्टूची टीम जिंकली होती. वा मुलांनो, गट्टू वेल डन हा. तुझा किक परफॉर्मन्स चांगलाय. अजून खूप काही शिकायचंय तुला फुटबॉलचं. पण डोंट वरी, तुझ्यासाठी पांडे सरांनी काहीतरी विचार केलाय. गट्टू, तुझ्यासाठी मी एका फुटबॉल ट्रेनरची अरेंजमेंट करतोय स्कूल कडून. तो खास तुला ट्रेन करेल. तू शाळेकडून फुटबॉल खेळशील आणि सोबतच शाळा आणि देशाचंही नाव रोशन करशील. हे ऐकून गट्टू एवढा खुश झाला की त्याने एक जोरदार किक फुटबॉलला मारली आणि फुटबॉल हवेला चिरत आकाशात गायब झाला. फ्रेंडशिप डे. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी व्हिडिओ गेम खेळत होते. पप्पा घाईघाईने तयार होऊन हॉलमध्ये आले आणि गट्टू चिंकीला पाहून बोलले, बस झाला व्हिडिओ गेम, होमवर्क करा. गट्टू चिंकीने पप्पांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मग मम्मी हॉलमध्ये येऊन पप्पांना म्हणाली, कुठे निघाला आहात? आज तर रविवार आहे. विसरलीस? आज लक्ष्मीताई गावावरून येणार आहे. त्यांना आणायला स्टेशनवर जातोय. भीमू पण आहे सोबत. भीमूचे नाव ऐकताच गट्टू चिंकीने तोंड वाकडं केलं. भीमू? चल मी निघतो, असं म्हणून पप्पा निघून गेल्यावर गट्टू चिंकीने मम्मीला विचारलं, मम्मी, हा भीमू कोण आहे? पप्पांची एक लांबची बहीण आहे. भीमू त्यांचा मुलगा आहे. तुमच्याच वयाचा आहे. आत्या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी येत आहे म्हणून तो पण येतो आहे. असं बोलून मम्मी निघून गेली. पण गट्टू चिंकीला मात्र मोठा प्रश्न पडला. बापरे बाप, आपल्याला त्याच्या सोबत खेळावे लागणार. त्याच्या सोबत सगळे काही शेअर करावे लागणार. तो गावाचा आहे. मी ऐकलं आहे की गावाची लोक विचित्र असतात. भीमूने आपली खेळणी खराब केली तर? आयडिया, आपण सगळे खेळणी लपवून ठेवू आणि होमवर्क करायला बसूया. मग नाहीतर आपल्याला भीमू सोबत खेळावे लागणार आणि काही शेअर सुद्धा करावे लागणार नाही. गट्टू चिंकीने रूम मध्ये येऊन आपली सगळी खेळणी लपवून ठेवली. गट्टूने सायकल लपवून ठेवली आणि दोघेही हॉल मध्ये येऊन होमवर्क करू लागले. थोड्या वेळाने पप्पा लक्ष्मी आत्या आणि भीमूला घेऊन घरी आले आणि मम्मी त्यांचं स्वागत करू लागली. पण गट्टू चिंकीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. बहिणी, कशी आहेस? मुलं कशी आहेत? आम्ही ठीक आहोत, पण तुम्ही बऱ्याच दिवसाने आला आहात. काय भीमू, कसे आहे मामाचे घर? खूप मोठं आहे. तेवढ्यात पप्पा म्हणू लागले, चल ताई, 2 वाजता अपॉइंटमेंट आहे. भीमू, तू गट्टू चिंकी सोबत खेळ. तेवढ्यात पप्पांनी पाहिलं की गट्टू चिंकी होमवर्क करत आहेत. काही हरकत नाही, ते नंतर खेळतील तुझ्यासोबत. तोपर्यंत तू टीव्ही बघ. पप्पा आणि लक्ष्मी आत्या निघून गेले. मम्मीने भीमूला टीव्ही चालू करून दिला. मुलांनो, मी शुक्ला आंटीकडे जाऊन येते. असं बोलून मम्मी निघून गेली. मम्मी गेल्यानंतर गट्टू चिंकी हॉल मधून पळून गेले आणि भीमू एकटाच टीव्ही बघत बसला. गट्टू चिंकी रूम मध्ये व्हिडिओ गेम खेळत होते. तेवढ्यात भीमू आला आणि त्यांच्या जवळ बसला. काय खेळत आहात? तू जाऊन टीव्ही बघ ना. नाही, मला खेळायला आवडते. तर मग खेळ जा. एकटाच काय खेळू? तुम्ही पण चला. तुम्हाला विटी दांडू येतो का? तू जरा गप्प बस. तुझ्याकडे सायकल आहे? नाही आहे. आहे. आई बोलत होती की तुमच्याकडे सायकल आहे. माझ्याकडे नाही आहे. मी बाबांकडे मागितली तर ते बोलले, पहिले मोठा हो. अशा प्रकारे भीमू बोलत राहिला. पण गट्टू चिंकीने त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा त्याच्याशी बोललेही नाहीत. दुपारी गट्टू चिंकीने सायकल काढली आणि सोसायटीच्या कॅम्पस मध्ये खेळू लागले. भीमू पण त्यांच्या पाठोपाठ गेला. तेव्हा गट्टू म्हणाला, तू का आलास इथे? घरी बसून कंटाळा आला होता. छान आहे सायकल तुझी. तू तिकडे जाऊन बस, आम्हाला खेळू दे. बिचारा भीमू बसून राहिला आणि गट्टू चिंकी सायकल चालवू लागले.
मम्मी आली तेव्हा तिने पाहिलं की भीमू एकटाच बसून आहे आणि गट्टू चिंकी मजेत सायकल चालवत आहेत. हे पाहून मम्मीला वाईट वाटलं. रात्र झाली. पप्पा आणि लक्ष्मी आत्या घरी आले. सगळेजण एकत्र बसून जेवले आणि हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले. थोड्या वेळाने लक्ष्मी आत्या म्हणाली, चल दादा, आम्ही निघतो. 9ची ट्रेन आहे. अरे हे काय, थांबा ना थोडे दिवस. नाही वहिनी, यांचा जेवणाचा प्रश्न आहे आणि भीमूची शाळा पण आहे. नंतर कधीतरी येऊ. भीमू गावी जाणार आहे हे ऐकून गट्टू चिंकी खुश झाले. तेवढ्यात भीमू बोलला, आई, तू काही विसरली आहेस. अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस. जा पिशवी घेऊन ये. भीमू पिशवी घेऊन आला. लक्ष्मी आत्याने पिशवीमधून एक भेट बाहेर काढली आणि मम्मीला देऊन म्हणाली, याच्यामध्ये जंगली बोरं आहेत. छान आंबट गोड असतात. भीमूने स्वतः जंगलातून आणली आहेत. म्हणाला, मामाकडे जाणार तर गट्टू चिंकीसाठी बोरं घेऊन जाऊ. शहरात कुठे मिळतात अशी बोरं. बरेच काटे लागले होते पायाला, पण बोरं मात्र घेऊन आला. मम्मीने गट्टू चिंकीकडे पाहिलं तर दोघे रडत होते. मम्मी समजली आणि भीमूला बोलली, गट्टू चिंकीसाठी आणली आहेस ना, तर मग जा तूच दे त्यांना. भीमू बोरांची भेट घेऊन गट्टू चिंकीकडे आला आणि म्हणाला, हे घ्या, जंगलामधून आणली आहेत. एक बोर खाल्ले तर सगळी संपून टाकाल. हे ऐकून गट्टू चिंकी रडू लागले आणि रडता रडता त्यांनी भीमूला मिठी मारली. हे पाहून मम्मी, पप्पा आणि लक्ष्मी आत्या सर्वांचे डोळे भरून आले. फ्रेंडशिप बँड. गट्टू खूपच चिडचिड्या स्वभावाचा होता. राग तर त्याच्या नाकाच्या टोकावरच राहायचा. गट्टूचा हा स्वभाव सोसायटीतल्या सगळ्या मुलांना माहीत होता. त्यामुळे ते गट्टूची कधी कधी मजा घ्यायचे. एक दिवस क्रिकेट खेळता खेळता गट्टूचं मुलांसोबत भांडण झालं आणि गट्टू आपली बॅट घेऊन निघाला. चिडचिडा चालला रे, चिडचिडा चालला. मुंगी सारखी चाल त्याची, चिडचिडा चालला चिडचिडा. माकडासारखं तोंड त्याचं, चिडचिडा रे चिडचिडा. गट्टू रागावून थांबला. त्याचा राग बघून गुड्डी म्हणाली, गट्टू, तुला माहितीये तुझं नाक नकटं काय? मला नाही जाणायचं. कारण तुझ्या नाकावर नेहमी राग असतो. त्याच्या ओझ्यानं बिचारा तुझं नाक नकट झालंय. आता गट्टू तरी तिथे कसा थांबणार? रागावलेला गट्टू तसाच घराकडे निघाला. रस्त्यात त्याला हरी भेटला. हरी गट्टूचा मित्र होता. नुसता मित्रच नाही तर बेस्ट फ्रेंड होता हरी. गट्टू, काय झालं? गट्टूने रडतच सगळी हकीकत सांगितली. असं म्हटलंय, चल मी त्यांना समजावतो. नको हरी, आता आपण त्यांच्यामध्ये नाही खेळायचं. आपण आपलंच खेळू. मग काय, हरीने आपला बॉल आणलाच होता. गट्टूकडे आपली बॅट होती. गट्टू बॅटिंग करू लागला आणि हरी बॉलिंग करू लागला आणि दोघे मित्र क्रिकेट खेळू लागले. हरी आणि गट्टूची जोडी सोसायटी सोबत पूर्ण शाळेतही फेमस होती. दोघे एकाच बेंचवर बसायचे, सोबत डबा खायचे, सोबत खेळायचे आणि खूप साऱ्या गप्पा मारत शाळेतून हळूहळू घरी यायचे. ऑगस्ट महिना सुरू झाला. शनिवार होता, म्हणजे गट्टूच्या स्कूलचा हाफ डे. गट्टू स्कूलमधून घरी आला आणि हातपाय धुवून जेवायला बसला. गट्टू, श्रावण सुरू होणार आहे. सणांसाठी मला डेकोरेशनचं सामान आणायला जायचंय. मी खाली स्टोअरमध्ये जातून येते. आई, मी पण येऊ? हरी पण कुठेतरी बाहेर जाणार होता. मी एकटा बोर होऊन जाईल. मग काय, आईसोबत गट्टूही जनरल स्टोअरमध्ये आला. आई खरेदीत बिझी झाली आणि गट्टू तिथल्या वेगवेगळ्या वस्तू बघण्यामध्ये दंग झाला. तेवढ्यात त्याची नजर फ्रेंडशिप बँड्सवर पडली. ओ शिट, उद्या तर रविवार आहे. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मला सुद्धा हरीसाठी एक बँड घेतला पाहिजे. गट्टूने बरेच बँड्स बघितले, पण त्याला एकही पसंत पडला नाही. हरीसाठी असा बँड घेईन जो सगळ्यात खास असेल, असा त्याने घातला नसेल आणि घालणारही नाही. थोड्या वेळाने गट्टूच्या हाताला इतका छान बँड लागला की जो खूप सुंदर होता आणि खूप खास होता. गट्टूने तो बँड काढून आई समोर दाखवला की तेवढ्यात गट्टूने आई आणि दुकानदाराचं भांडण ऐकलं. दादा, मी इतकी कॅश आणली नाहीये. ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुमचं बंद आहे. डोंट वरी, मी नेहमी इथेच येते. पैसे पाठवून देईन. सॉरी मॅडम, माझे भाऊ गावाला गेलेत. ते तुम्हाला ओळखत असतील, मी नाही.
तुमचं सामान इथं सांभाळून ठेवतो. तुम्ही पैसे घेऊन या आणि सामान घेऊन जा. अच्छा ठीक आहे. आता मी अजून काय बोलू शकते? चल गट्टू. गट्टूने फ्रेंडशिप बँड सुद्धा सामानात टाकला आणि आईसोबत घराकडे निघाला. सोसायटीच्या कॅम्पसमध्ये येताच गट्टूने बघितलं की हरी बाकी मुलांसोबतही खेळतो आहे. हे बघून गट्टू रागावला. आई तू जा, मी येतो. आई निघून गेली आणि गट्टू हरीच्या जवळ गेला. गट्टू चल आपण खेळू. नको बोलूस माझ्याशी. मी म्हंटल होतं ना आपल्याला यांच्यासोबत नाही खेळायचं. आणि तू तर बाहेर जाणार होता ना, खोटारडा. अरे गट्टू ऐक तर. पण गट्टू रागावून तिथून सरळ घरी निघून आला. गट्टू हे पैसे घे आणि जनरल स्टोअर मध्ये जाऊन आपलं सामान घेऊन ये. नाही आई, आता त्या सामानाची काही गरज नाहीये. असं म्हणून गट्टू आपल्या खोलीमध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी फ्रेंडशिप डे होता. हरी गट्टूला विश करण्यासाठी आला, पण गट्टूने खोलीचं दारही उघडलं नाही. तो हरीवर खूप रागवला होता. गट्टू अरे दरवाजा उघड रे. आई त्याला जायला सांग. बाळा, हरी केव्हापासून बाहेर उभा आहे? निदान दार तरी उघड. पण गट्टूने दरवाजा उघडला नाही. थोड्या वेळाने गट्टू बाहेर आला तर हरी गेला होता. एवढं चिडायला काय झालं? तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, बिचारा बँड घेऊन आला होता. तू तर त्याच्यासाठी बँड घेतलाही नाहीस. हरीने फ्रेंडशिप बँड आणला होता. तेवढ्यात गट्टूची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या बॅगकडे गेली. तू आणलंस सामान? काल रात्रीच आणलं होतं. तुला गरज नव्हती पण मला तर गरज होती. गट्टूने बॅगेत हात घालून पाहिला. मग सामान काढून पूर्ण बॅग चेक केली, पण त्यात त्याचा बँड नव्हता. गट्टू धावतच त्या स्टोअरमध्ये आला. त्याने दुकानदाराला विचारलं तर तो म्हणाला, बाळा तो एकच पीस शिल्लक होता आमच्याकडे. तो पण एका मुलाने बुक केला होता. तू तो बॅग मध्ये टाकून ठेवलास. तुला माहिती आम्हाला किती त्रास झाला. तो मुलगा हट्टानं इथेच उभा राहिला. शेवटी तुझ्या सामानात तो आम्हाला बँड मिळाला. तो मिळताच आम्ही त्याला देऊन टाकला. गट्टू परत आला. कॅम्पसमध्ये त्याला हरी भेटला, पण तो हरीशी काहीच बोलला नाही. तो सरळ घरी निघून आला. कुठे गेला होतास? हरी पुन्हा आला होता. तुझ्यासाठी हा फ्रेंडशिप बँड घेऊन आलाय. आईने जसा बँड दाखवला, गट्टूचे डोळे उघडेचे उघडेच राहिले, कारण तो तोच बँड होता जो त्याने हरीसाठी निवडला होता. म्हणजे जो बँड मी हरीसाठी निवडला होता तो त्याने माझ्या आधी माझ्यासाठीच निवडला होता. गट्टूने आईच्या हातातून बँड घेतला आणि तो धावतच खाली कॅम्पसमध्ये आला. हरी मुलांसोबत खेळत होता. गट्टूने तिथे जाताच हरीला मिठी मारली आणि तो रडू लागला. सॉरी यार हरी, मी तुला समजूच शकलो नाही. इट्स ओके गट्टू. तू काल माझ्यासाठी बँड घ्यायला गेला होतास आणि मी काहीच न समजून घेता तुला खूप बोललो. मला त्याचं वाईट वाटत नाहीये. मला याचं वाईट वाटतंय की मी माझ्या हाताने तुला बँड बांधू शकलो नाही. तर हा घे बँड आणि मला बांध. हरीने गट्टूला तो बँड बांधला. तेवढ्यात राजू म्हणाला, गट्टू अरे आम्ही पण तुझ्यासाठी बँड आणलेत. सॉरी मित्रांनो, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागलो. पण आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी तुम्हाला प्रॉमिस करतो आपण सगळे आजपासून बेस्ट फ्रेंड म्हणून राहू. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅलोवीन फॅन्सी ड्रेस. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं ग्राउंड मध्ये खेळत होती. ओ थकले रे मित्रांनो मी. चला ना एक ब्रेक घेऊया ना. काय गुड्डी, इतक्या लवकर थकलीस? चला ठीक आहे, थोडा वेळ सगळे छान बसूया. मग सगळी मुलं सोबतच ग्राउंड मध्ये बसतात. मित्रांनो, हॅलोवीन येत आहे. तुम्ही काय विचार केलाय का? काय करणार आहोत आपण? कसं सेलिब्रेट करायचं? ओफो हरी, बरं लक्षात आलं तुझ्या. आपल्या सगळ्यांना मिळून काहीतरी एक्साइटिंग केलं पाहिजे. मग सगळी मुलं विचार करू लागतात की हॅलोवीनला काय करायचं. एक काम करूया, हॉरर मूवी नाईट प्लॅन करूया. अरे नाही नाही बंटी, हॉरर पिक्चर नाही बघू शकत. आपले आई बाबा ओरडतील. मग हॅलोवीन पार्टीसाठी कुठे बाहेर जायचं का? अगं पण आपण एकटे बाहेर कसे जाणार गुड्डी? आणि हॅलोवीनला कुठे कोणाच्या आईवडिलांना सुट्टी मिळणार आहे? दुसरं काहीतरी बघू. हो, हे कसं वाटेल? हॅलोवीन फॅन्सी ड्रेस. वाव! बघा, आहे ना मस्त आयडिया. आपण कॉलनीमध्ये फॅन्सी ड्रेस ठेवू
आणि खास गोष्ट अशी की सगळे मोठे सुद्धा ह्यात सहभागी होतील. ओ, पण मोठी माणसं ऐकतील का? हो, चला लगेच जाऊन आपापल्या आईवडिलांशी बोलूयात. सगळी मुलं फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतील आणि मोठी माणसं काळ्या रंगाचे कपडे घालतील. ओके. मग सगळी मुलं आपापल्या घरी जातात. आई 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 हो गट्टू, मी इथे बाल्कनीमध्ये. सांगा काय झालंय? आई, हॅलोईन येतोय आणि ह्या वेळेस आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलंय की आम्ही एक फॅन्सी ड्रेस पार्टी ठेवणार आहे. ओ, तर ही मस्त कल्पना आहे. गुड. हो आई, आमची अशी इच्छा आहे की सगळ्या मोठ्यांनी सुद्धा यात भाग घ्यावा आणि एकत्र हॅलोईन साजरा करूया. अरे मग यात वाईट काय? पण तुम्ही पार्टी संध्याकाळी ठेवा म्हणजे सगळे जण फ्री असतील. आई, आम्हाला असं वाटतं की सगळी मोठी लोक एक थीम फॉलो करतील ज्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालायचेत. कसं वाटतंय? हे थोडं कठीण वाटतंय कारण माहिती नाही सगळ्यांकडे काळ्या रंगाचे कपडे असतील की नाही. अगं आई, आम्ही एकदा ट्राय तरी करतो. हो ठीक आहे मुलांनो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एकदा संध्याकाळी बाबांशी नक्की बोलून घ्या. ओके आई, थँक्यू आई. मग गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारतच आपल्या मित्रांना कॉल करतात, हे जाणून घेण्यासाठी की कुणाकुणाचे पॅरेंट्स तयार झालेत आणि जवळपास सगळेजण तयार झाले होते. ये, पार्टीसाठी सगळे जण तयार झाले, पण आपल्याला पार्टी स्नॅक्स आणि म्युझिक अरेंज करावं लागेल. गट्टू, तुमच्या पार्टीसाठी स्नॅक्स मी बनवून देईल आणि सेक्रेटरी काकांकडे खूप चांगले स्पीकर्स आहेत. म्युझिकसाठी तू त्यांच्याशी बोलून घे, ठीक आहे? हो, मग सगळंच काम झालं. सगळेजण हॅलोवीन पार्टीसाठी एकत्र येतात. गट्टू चिंकी गुड्डी बंटी मिळून आईने बनवलेले एक एक स्नॅक्स पार्टीमध्ये घेऊन येतात. सेक्रेटरी अंकल आपल्या घरून स्पीकर्स घेऊन येतात. सगळी मुलं हॅलोवीनच्या स्पेशल कॉस्ट्युम मध्ये येतात. चिंकी छोटीशी विच बनली होती आणि गट्टू पंपकिन. गुड्डी ही विच बनली होती जिच्याजवळ एक जादूची छडी होती. हरीने स्केलेटनवाला कॉस्ट्युम घातला होता. बंटीजवळ एक झाडू होता ज्यात त्याच्या सगळ्या जादुई शक्ती होत्या. सगळी मुलं एकमेकांकडे पाहून हसतात. गट्टू, तुझा ड्रेस तर तुला खूपच सूट होतोय. पण चिंकी तुझ्यापेक्षा कमी. सगळ्या मोठ्या मंडळींनीही ब्लॅक ड्रेस घातले होते. वाह, किती सुंदर डेकोरेशन झालंय ना. विश्वास बसत नाहीये, हे मुलांनी केलंय ते. हो बाबा, मानायलाच हवं. डेकोरेशन खरंच खूप कमाल झालंय. पाहिलं ताई बाबा, आम्हा मुलांची कमाल. हो बाबा, हो, मानलं तुम्हाला. मग गट्टू चिंकी एक मोठा बॉक्स घेऊन येतात ज्यात खूप सारे डेव्हिल हॉर्न हेअरबँड होते ज्यात LED लाईट्स लागल्या होत्या. अरे, हे काय मुलांनो? बाबा, ह्यामुळेच तर हॅलोवीन पार्टीचा फील येईल. हे हेअरबँड्स घालून आपण सगळे एकसारखे दिसू आणि मग खूप डान्स करू. वा मुलांनो, हे हेअरबँड्स तर खरंच खूप मजा आणतायत बरं. मग सगळी मुलं हेअरबँड मोठ्यांना वाटतात आणि सगळेजण हॅलोवीन पार्टीला रेडी होते. चला मुलांनो, मी स्पीकर सेट केले आहेत. चला मिळून डान्स करूया. खूप म्युझिक वाजतं. सगळेजण आनंदाने डान्स करतात. जवळपास अर्धा तास डान्स सुरू असतो. हो, मी तर दमलो, पण मजा आली. हो, सगळ्यांनी काय मस्त डान्स केला. चला आता सगळेजण स्नॅक्स खाऊया. या, मी सगळ्यांना सर्व करते. आईने बनवलेले स्नॅक्स पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. आईने खूप छान छान हॅलोवीन इन्स्पायर्ड स्नॅक्स बनवले होते. ओ वाव आई, हे स्नॅक्स तर खरंच वेगळे आहेत. असे तर तू आधी कधीच नाही बनवले. हो मुलांनो, मी असा विचार केला की सगळी पार्टी हॅलोवीन बेस्ड आहे, मग स्नॅक्स सुद्धा तसे केले तर, म्हणून मीही थोडा रिसर्च करून हे बनवलेत. तुम्ही सगळे चव घेऊन बघा बरं कसे झालेत ते. सगळेजण स्नॅक्स खातात. अरे वा आई, हे तर खूपच यम्मी आहेत. हो आई, मजा आली. किती वेगळी चव आहे याची. ओ थँक्यू. तुम्हाला आवडले ह्याचा आनंद आहे मला. सगळी मुलं आणि मोठे आईच्या स्नॅक्सचं खूप कौतुक करतात आणि एन्जॉय करतात. अच्छा, आता पार्टीचा फायनल पार्ट आला आहे. सगळी मुलं बाबांना सरप्राईज होऊन पाहत होते कारण त्यांना या प्लॅन विषयी काहीच माहित नव्हतं. कोणती गोष्ट बाबा? हो बाबा, आम्ही तर दुसरा काही प्लॅनच नाही केलाय.
अरे मी तर केलाय ना, पण मुलांनो, तुम्ही मुलांनी एवढी मेहनत घेतली, एवढं प्लॅनिंग केलं, तर एक छोटंसं सरप्राईज तर मीही देऊ शकतो ना. थांबा, मी आत्ता आलो. आणि मग बाबा जातात आणि एक मोठा पंपकिन शेप केक घेऊन येतात, ज्यावर हॅपी हॅलोवीन लिहिलं होतं. वाव बाबा, इतका मोठा केक. हो मुलांनो, हे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना एक छोटं गिफ्ट. सगळी मुलं केक पाहून खूप खुश होतात आणि मग सगळेजण केक कट करून हॅलोवीन सेलिब्रेट करतात. मजा आली. हा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट हॅलोवीन होता. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास. अशा प्रकारे गट्टू चिंकीची हॅलोवीन पार्टी हसत खेळत आणि खात खात संपते. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मुलांनो. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते, ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनो, आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहितीये कोणकोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव टुडे I will make group of 4 members for this project and I will give each team a title and you all have to make project and submit the model in the next week, okay? पण आमचा प्रोजेक्ट कशाविषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. आता तुम्ही हे आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे. चला, आता मी तुमच्या 4-4 मेंबरचे ग्रुप बनवतो, मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी तुमची घरं जवळजवळच आहेत, त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप. ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये, खूप मजा येईल. तुम्ही दोघं आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या, मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळेजण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. शाळा सुटताच गट्टू चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागली. माहिती आई बाबा, आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये. ते सगळं सोडा ना. आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. You know, we have to make a project on types of vehicles and submit the model in next week. Yes, I am excited to make the new project. But who will help us to make it? अरे तुमच्या ट्युशन टीचरला विचारा ना. अरे ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचर कडे जाऊन या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांनो, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचा आहे. मी, हरी आणि बंटी आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू. प्रोजेक्ट कशाविषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेइकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर अँब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं अँब्युलन्सवर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच अँब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. बुद्धू, अँब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण अँब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात.
अरे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, यापुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झाली आहे. आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. We have this magnet and in this magnet we have the South Pole and the North Pole which give you the attractive force to equal and opposite poles. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि मशीनमध्ये केला जातो. थँक्यू. व्हेरी गुड मुलांनो. आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. हॅलो एव्हरीबडी. ऑल वी आर प्रेझेंटिंग यू द प्रोजेक्ट ऑफ इमर्जन्सी व्हेकल्स. वी हॅव डिफरंट इमर्जन्सी व्हेकल्स लाईक ॲम्ब्युलन्स. जर कोणी इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याच्यासाठी आपण ॲम्ब्युलन्स यूज करतो. वी हॅव फायर ब्रिगेड. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतं. दिस इज अ पोलीस व्हॅन. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस व्हॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक्यू. शाबास. व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली. आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेज कडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. याहू, हुर्रे. नीतू दीदी. घरामध्ये पाहुणे आले की लहान मुलं सर्वात जास्त आनंदी होतात. पटकन त्यांच्यासोबत मैत्री करतात. गट्टू चिंकीच्या घरात सुद्धा एक पाहुणा येणार होता. एके संध्याकाळी गट्टू चिंकी रिमोट साठी भांडत होते. चिंकी, रिमोट मला दे. मला कार्टून बघायचंय. नाही, मला डिस्कव्हरी बघायचंय. रिमोट देतेस की नाही? मुळीच नाही देणार. आणि मग रिमोटची ओढाताण सुरू झाली. गट्टू चिंकी भांडत होते तेव्हा बाहेरून बाबा आले. बाबा, हा रिमोट घेतोय माझ्याकडून. अरे अरे, असे भांडू नका. बघा तरी मी कोणाला घेऊन आलोय. नीतू, आत ये बाळा. गट्टू चिंकी रिमोटला विसरून दरवाजाच्या दिशेने पाहू लागले. बाबांच्या मागून एक मुलगी आतमध्ये आली. गट्टू चिंकी त्या नव्या पाहुणेकडे पाहतच राहिले. गट्टू चिंकी, ओळखलत का? काय गट्टू चिंकी? हाय. हॅलो. जरा सांगा तरी कोण आहे ही? दोघांनी खूप विचार केला तरीही ते ओळखू नाही शकले. बाबा बोलणारच होते की तेवढ्यात आई म्हणाली, नीतू, चल, मी तुला तुझी खोली दाखवते. फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. आई नीतू दीदीला आतमध्ये घेऊन गेली. बिचाऱ्या गट्टू चिंकीची तिच्याशी ओळखही नाही होऊ शकली. आई नेहमी असंच करते. आपल्याला नीट बोलून पण नाही देत. बाबा सांगा ना, कोण आहे ती? अरे, तुमची ममता आजी आहे ना, तिची लहान मुलगी आहे ही. म्हणजे तुमची कझिन आहे. ती लहानपणापासूनच नागपूरला तिच्या काकांकडे राहायची. म्हणूनच तुम्ही तिला पाहिलेलं नाही. उद्या तिची सीईटीची एक्झाम आहे, म्हणूनच तर राहिली आपल्या शहरात. असं बोलून बाबा निघून गेले आणि गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहू लागले. चल नीतू दीदीला भेटून येऊया आपण. हो हो, चल. गट्टू चिंकी गेस्ट रूमच्या दिशेने धावू लागले की तेवढ्या त्यांच्या समोर मम्मी येऊन थांबली. काय आहे? काहीच तर नाही. कुठे चाललात? गट्टू चिंकीना आईला काय म्हणायचे ते कळलं आणि त्यांनी गोष्टच बदलली. आम्ही पाणी प्यायला चाललो होतो किचन मध्ये. मला माहितीये तुम्ही नीतूच्या खोलीत चाललात, पण खबरदार आज तिला त्रास दिलात तर. उद्या तिची एक्झाम आहे, तिला अभ्यास करायचाय. चला जा. आईने त्यांना तिथून पळवून लावलं. आता काय करायचं? ती तर अभ्यास करते. अगं, प्रॉब्लेम तो नाहीये.
प्रॉब्लेम आहे आई. आयडिया. आपण आपली पुस्तकं घेऊन तिच्या खोलीत जाऊया. आई आली तर तिला वाटेल आपण अभ्यास करतोय. मग ती आपल्याला काहीच नाही बोलू शकणार. चल ना. दोघेही त्यांच्या रूम मध्ये गेले आणि जे पुस्तक मिळालं ते गुपचूप उचलून नीतूच्या रूम मध्ये येऊन बसले. नीतू दीदी चष्मा लावून एक्झामची तयारी करत होती. तिने गट्टू चिंकीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. बिचारे गट्टू चिंकी काय करतील त्यांना कळतच नव्हतं की दीदी सोबत बोलायचं तरी कसं. ही दीदी तर खूपच खडूस आहे. बघतच नाहीये मुळी. हळू बोल ना, तिला ऐकू जाईल. तेवढ्यात आई आली आणि गट्टू चिंकी अडचणीत सापडले. तुम्ही दोघं इथे काय करताय? गट्टूने त्याचं पुस्तक दाखवलं. आम्ही तर अभ्यास करतोय. हे बघ ना, पुस्तक आहे. आईने गट्टूचं पुस्तक पाहिलं. बाळांनो, नाटकाची प्रॉपर्टी तरी नीट आणायची. ही मागच्या वर्षीची पुस्तकं आहे. हे ऐकताच नीतू दीदी जोर जोरात हसू लागली. तिला हसताना पाहिल्यावर बिचारे गट्टू चिंकी अजूनच नाराज झाले. सॉरी, मला हसणं कंट्रोलच नाही झालं. मी कधीपासून नोटीस करते बिचारी माझ्याशी बोलायचा किती प्रयत्न करतायत आणि मी पण मुद्दामून त्यांच्याकडे लक्षच देत नव्हते. असं म्हणताच नीतू दीदी पुन्हा हसू लागली. गट्टू चिंकी, या माझ्याकडे या. गट्टू चिंकी तिच्या जवळ गेले. दीदीने दोघांना मिठी मारली आणि एक गोड पापा घेतला. तुम्ही दोघं खूप स्वीट आहात. तिने तिच्या पर्स मधनं 2 मोठमोठी चॉकलेट्स काढली आणि दोघांनाही दिली. चॉकलेट मिळताच गट्टू चिंकीचा मूड मस्त झाला. फ्रेंड्स? हो फ्रेंड्स. दीदीने दोघांशी हात मिळवणी केली आणि त्यांची मैत्री झाली. डिनर करताना तर दीदीने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. नागपूरवरनं तिने सर्वांसाठी संत्र्याची बर्फी आणली होती. सगळ्यांनी बर्फी खाल्ली. वाह नीतू, मजा आली बाबा. चल नीतू, आता पटकन झोप. उद्या सकाळी जायचंय ना. हे ऐकताच गट्टू चिंकी नाराज झाले. काय, उद्या तू जाणार आहेस? मामा, बघितलंस का दोघांचे चेहरे कसे पडलेत ते? अरे मी सांगितलं होतं ना तुम्हा दोघांना, उद्या हिची एक्झाम आहे. एक्झाम नंतर ही पुन्हा येईल ना आणि आपण हिला कुठेही जाऊ देणार नाही. हिने सांगितलं तरीही नाही. बास पुरे झाला गोंधळ. आता नीतूला झोपू द्या. एकतर प्रवास करून आलीये आणि उद्या तिची एक्झाम आहे. दीदी आमच्या रूम मध्ये झोपेल. तुमच्या खोलीत झोपली तर रात्रभर झोपू नाही शकणार. नीतू, तू जा तुझ्या खोलीत झोप. नीतू दीदी निघून गेली आणि गट्टू चिंकी खूप रागाने मम्मीकडे बघू लागले. रात्रीचे 9:30 वाजले होते. रूम मध्ये गट्टू चिंकी नीतू दीदी बद्दलच गप्पा मारत होते. दीदी खडूस नाहीये, चांगली आहे. किती बरं झालं असं ना जर ती आपल्या रूम मध्ये आपल्या बरोबर झोपली असती. हो ना, पण ही आई पण ना. तेव्हा अचानकपणे गट्टूला आठवलं, अगं आपण दीदीला गुड नाईट बोललोच नाही. चल तिला बोलून येऊया. गट्टू चिंकी बाहेर पळाले तर दीदी त्यांच्या रूमच्या दिशेनेच येत होती. कुठे चाललात तुम्ही? तुझ्याकडेच येत होतो, पण तू कुठे चाललीयस ग? कुणाला सांगणार तर नाही ना? अजिबात नाही. मामीला पण नाही? अरे बाबा, मुळीच नाही. नक्की? हो नक्की. त्याचं काय आहे ना, मला तुमच्या बरोबर तुमच्या खोलीत झोपायचंय. ये, पण तुझा अभ्यास, तुझी एक्झाम? अरे डोंट वरी, माझी सगळी तयारी झाली. रिव्हिजन पण झाली. आता फक्त तुमच्याशी गप्पा मारायच्या. मग जाऊया. चला. मग काय, गट्टू चिंकी दीदीला घेऊन त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प. दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला पुस्तक घेऊन बसा. मम्मी, सुट्ट्या सुरू झाल्यात ना. नो पुस्तक, नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो? पुस्तक काढा. चला. मम्मी, आम्ही टीव्ही बघू? अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तक काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली,
बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं? अहो त्यांना कसली झोप येते, स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तकं घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही. तेवढ्यात चिंकी ओरडली, मम्मी यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी डिनर. हो आणते, तर 2 मिनिट. रिकामा बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या. तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी, तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव. तर नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स? तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो. शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय आणि तुझा हा असा रिझल्ट? लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले. गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, थँक गॉड, पूर्ण सोसायटीमध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले, काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास.
तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस, म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही, पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.